श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. प्रार्थनेचे सामर्थ्य. देवाची प्रार्थना करणे हे प्रत्येक मानवाचे कर्तव्य आहे. प्रार्थना ही नित्यनियमित केली पाहिजे. प्रार्थना ही अत्यंत प्रेमाने झाली पाहिजे. प्रार्थनेत ऐहिक किंवा पारलौकिक सुखाचा हेतू असू नये. प्रार्थनेत हरीशी एकरूप होण्याचा एकच उद्देश असावा. प्रार्थनेत बहिरंगापेक्षा अंतरंगच रंगले पाहिजे. प्रार्थना मनापासून केली तरच ती देवाजवळ रुजू होते. प्रार्थनेबरोबर पथ्यही सांभाळले पाहिजे, तरच भवरोगाचे निवारण होते. केलेल्या सत्कर्मचरणाची वाच्यता करू नये. हातून घडलेली चूक देवापुढे कबूल करावी. आहार घेण्यात नियमितपणा असावा. कोणाचे वर्म काढू नये. आजचे काम उद्यावर ढकलू नये. लावालावी करू नये. शक्यतो चांगलीच संगत करावी. फार झोप घेऊ नये. आळसाला थारा देऊ नये. वायफळ बोलण्यात वेळ घालू नये. टोचून बोलून परांचे अंतर दुखवू नये. वाईट विचारांना मनात थारा देऊ नये. प्रत्येकाने जीवनात थोडा तरी परोपकार करावा, मात्र प्रतिफळाची आशा करू नये. देव, गुरु किंवा संतांपुढे सत्य बोलावे, नम्र असावे. प्रार्थनेपासून फायदा काय? कुसंस्काराचे निर्मूलन होते. साठलेल्या पापांचे क्षालन होते. दुर्गुण नाश पावतात. सद्गुण अंगी येतात. पुण्याचा साठा होतो. मनुष्य पशुवृत्तीपासून सुटतो. मनुष्याच्या अंगी मनुष्यपण येते. हृदय आरशासारखे निर्मळ बनते. कोणत्याही परिस्थितीत मनाची अखंडता भंग पावत नाही. अलिप्तपणे जगद व्यवहार करता येतो.